हे धुकं बघा, हे धुकं बघा, धुकं बघा, अशक्य सुंदर आहे. आपली गाडी बघ किती भारी वाटते, मस्त पैकी पावसात बघू शकता. सुंदर नजारा आहे ते का. आणि आपला ब्लॉग कसा चालत आहे आणि कसा होत आहे नक्की कमेंट करून सांगा. घाट चालू झाला आहे, ते चालू होऊन 5 मिनिटं झाले. वॉटरफॉल आणि वरती जाऊया मॅगी बनवूया. चला. तर नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण सूर्यवंशी तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा आपला ब्लॉग होणार आहे माळशेज घाटाचा. म्हणजेच आपण चाललो आहे माळशेज घाटाला फिरायला. तर आता आम्ही लोक इकडं नाश्त्याला थांबलो होतो हॉटेल श्री कृपाला. तर मस्तपैकी नाश्ता वगैरे केला आणि आता आम्ही निघालो आणि आता आमची गाडी घेऊन चाललो आहे आम्ही. आणि आता गाडीत कोणकोणते तुम्हाला दाखवतो मी. माळशेज घाटाला खूप दिवसापासून जायचं होतं, कारण की ते काय रोड कंडिशनमुळं रोड खराब होते, त्याच्यामुळे जाणं झालं नाही. तर म्हणलं जाऊया आणि आज फायनली मुहूर्त निघाला. तर आता आम्ही चाललो आहे आणि इथं आहे दीदी आणि इथं मागं बसलाय भाऊ. म्हणजे आम्ही तिघंजणच भाऊ तिघंजणच चाललो आहे. बाकी कोण नाही आमच्यासोबत, मोठं माणूस कोणच नाही. आम्हीच मोठे झालो आहे आता, म्हणून चाललो आहे गाडी घेऊन. तर आता मस्त तुम्ही आपल्या रोड ट्रिप मस्त अशी एन्जॉय करा. माळशेज घाटाची शॉर्ट रोड ट्रिप एकदम मस्त. घाटात वॉटरफॉल वगैरे एकदम भारी नजारा आहे, तुम्हाला दाखवतो. आता रस्त्याने तिची शूटिंग करेल मस्तपैकी, तुम्हाला भारी नजारे दाखवेल. तर बघा आणि एन्जॉय करा. चला आता निघूया. नाश्ता वगैरे केला आहे मस्तपैकी, आता डायरेक्ट वरती जाऊया. तर मित्रांनो आता आम्ही नाश्त्याला थांबलो आहे. या नाश्ता करायला या. मिसळपाव नाश्ता करायला मिसळपाव. इकडे एक हॉटेल तिकडे थांबलो आहे. मिसळपाव आणि भाऊ वडापाव खातोय. मित्रांनो आता आम्ही घेतली आहे मॅगी. म्हणजेच मी घेतला आहे स्टोव. आपला जो स्टोव असतो ना कॅम्पिंगचा, तो कॅम्पिंगचा स्टोव घेतला आहे. गॅस कॅन घेतला आहे आणि मस्त घाटात कॅम्पिंग तर नाही बोलू शकत, पण घाटात मस्त घाटाच्या वातावरणात मस्त फॉगमध्ये असं मॅगी वगैरे बनवूया आपल्या हाताने आणि चाय वगैरे बनवायला मस्त खाऊया. त्यासाठी मॅगी घेतली. इकडे थांबलोय, आपली गाडी तिकडे लावली. आता दीदी आणि मी सामान घेतो आणि जातो मस्तपैकी. चला. तर मित्रांनो आता सामान घेतलंय बघा, जेम्स, दूध आणि हे आपलं सुंदरसं वातावरण. आता जाऊया मस्तपैकी. ना तो मस्त एक वॉटरफॉल भेटला. तर आता मस्तपैकी भांडे वगैरे घेऊया आणि वरती जाऊया मॅगी बनवूया. चला. तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता सुंदरसे असे धुकं, म्हणजेच आपलं फॉगी वेदर आता चालू झालेलं आहे. म्हणजे आपला माळशेज घाट चालू झाला आहे. म्हणजे चालू होऊन 5-10 मिनिटं झाले. तुम्ही आता बघितलं आम्ही थांबलो होतो
आपले बास्केट मधले सगळे भांडे वगैरे सगळे जे पण आहेत बाउल्स वगैरे खायचे आणि हे सगळे धुतले करून घेतलं. आता ते काय ना थोडस होतं. आता मित्रांनो जाऊ द्या. थोडासा कोयता लागला तो. कोयता म्हणजे सुरी लागली. कोयता नाही रे, कोयता नाही तो सुरी आहे. लागली फक्त थोडीशी मोठी आहे ती सुरी. कोयता काय. तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता किती निसर्गमय वातावरण झालंय. हाय हाय. अशक्य सुंदर सह्याद्री. आपली अशक्य सुंदर सह्याद्री तुम्ही बघू शकता. आणि मस्तपैकी त्या सह्याद्रीचा तुम्ही घर बसल्या लाभ घेऊ शकता. बघा मित्रांनो किती डेन्स फॉग आहे. म्हणजे एकदम कडक एकदम कडक धूप आहे. काय दिसत नाही कुठं. तरी कॅमेरामध्ये तुम्हाला दिसत असेल. मित्रांनो आता बघू शकता तुम्ही क्लायमेट सुंदर वालं. आणि हे हो आपला टर्न बघा. हा माळशेज घाटाचा हा टर्न बघा. हा बघा हा आपला टर्न आहे प्रॉपर. म्हणून तुम्ही जर तर कधी आले तर आपलं व्यवस्थित गाडी स्लो मध्ये चालवायची. आपल्या कमी गिअर मध्ये गाडी चालवायची आणि व्यवस्थित सुखरूप घरी जायचं. सुखरूप फिरायचं मस्तपैकी. जास्त रॅश ड्रायव्हिंग करायची नाही. आता आम्ही तिघच आलोय. आमच्या घरच्यांना तर एवढी आमची फिकीर झाली आहे कसे जातात कसे येतात. पण आता ते आमचे ब्लॉग बघतीलच की आम्ही कसे गेलो, काय मजा केली, एन्जॉय केला आणि काय मजा केली. आता तुम्ही मस्त दुःख एन्जॉय करा. चला. आपला ब्लॉग कसा चालत आहे आणि कसा होत आहे नक्की कमेंट करून सांगा. सगळ्यांनी बघा, लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला.
बस अजून काय मित्रांनो, हे धुकं बघा, हे धुकं बघा, हे धुकं बघा. आता व्हिडिओमध्ये थोडंसं दिसतंय, म्हणजे व्हिडिओमध्ये एवढं क्लिअर दिसणार नाही. कॅमेरा कसा भारी आहे ना, डिटेक्ट करतो ना, पण रिअलमध्ये फक्त आपली गाडी दिसे जवळ, लांबून काहीच दिसत नाही. आता हे बघा, रोडनी गाड्या जातात ना, कॅमेऱ्यामध्ये तरी दिसत आहेत, पण अशा डोळ्याने दिसत नाही. एकदम निसर्ग अशक्य सुंदर सह्याद्री, अशक्य सुंदर सह्याद्री. आता इथं आमचा विचार चालू आहे, आपलं शेगडी वगैरे स्टोव वगैरे इथेच सेटअप करायचा आणि इथेच मॅगी बनवायची, चाय बनवायचा. तर बघूया, पाऊस थांबलाय, प्रयत्न करूया करायचा. चला, पण वारं खूप आहे, एवढं गार लागतंय ना, लय खतरनाक गार लागतंय, लय बेकार गार लागतंय, बेकार. आपली गाडी बघ किती भारी वाटते, मस्त पैकी पावसात. आणि आमचा पेशंट झोपलाय आतमध्ये, तुम्हाला दाखवतो. बिचारा पेशंटचं काय झालंय माहितीये का, आजारी येतो बिचारा, तर झोपलाय गाडीत. चला आता मस्तपैकी करूया. तिथे आणि मी आता सेटअप करतो आणि तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, आता आपला कॅम्पिंग सेटअप रेडी करत आहे, म्हणजे आपला स्टोव, आपलं बास्केट, त्याच्यामध्ये आपलं टोप आहे आणि आपलं ब्युटेन गॅस आहेत, प्लस बाउल्स आहेत, चाय प्यायला ग्लास आहेत, बारके कप आहेत, चमचा आहे, इत्यादी सगळं सामान आहे. आता आपण मस्तपैकी सेटअप करूया, मॅगी बनवूया पहिल्यात, मस्त नंतर चाय. तर मित्रांनो, आता आपला गॅस पेटलेला आहे, म्हणजेच आपली शेगडी पेटलेली आहे. आणि इथे आता दीदी मॅगी तयार करते. इथे पत्या बसलाय खुर्चीवर मस्तपैकी. आपली गाडी आडवी लावली म्हणजे असं हे येणार नाही, वारं लागणार नाही जास्त. आणि मस्तपैकी आता पाणी ठेवलंय, आपलं फिल्टर पाणी, बिसलेरीचं पाणी टाकलंय. आता थोडं पाणी बॉईल करूया, आपली मॅगी सोडूया, आपले मसाले रेडीच करूया आणि मस्तपैकी अशा सुंदर वातावरणात खाऊया आणि एन्जॉय करूया. हे बघा, इकडं आलं का, इकडं भरपूर स्टॉल आहेत मॅगीचे, ठीक आहे, त्यांचा पण धंदा वगैरे होतो. पण हे असं स्वतः आपण घेऊन यायचं, आपण स्वतः आपल्या हाताने बनवायचं अशा वातावरणात आणि खायचं, याची मजाच लय वेगळी, लय मजा वेगळी, लय म्हणजे लय वेगळी. काय कधी ते म्हणून आता दीदी आमची मसाला टाकत आहे अशा प्रकारे. आणि आमचा गॅस आता चालू आहे बघा, तुम्ही बघू शकता. वारं थोडं कमी आहे, 2-3 वेळा विजला गॅस, पण ठीक आहे, हरकत नाही. मॅगीचा मसाला आता सोडलेला आहे. मित्रांनो, आता आपली मॅगी उकळत आहे. कसं आहे उकळी या, आणि पोरं सज्ज आहेत खायला. या पोराला तर लई भूक लागली. मस्तपैकी खाऊया मॅगी. जरा आमचा भाऊ आजारी आहे म्हणून जरा कसा शांत आहे बिचारा, तसा शांतच आहे तो व्हिडिओमध्ये. चला आता मॅगी खाऊ. तर मित्रांनो, आता आपली मॅगी तयार झालेली आहे मस्तपैकी, भारी भारी एकदम. आणि वातावरण थोडंसं मोकळं झालेलं आहे. गाणं थोडं हे करा, इग्नोर करा. खाऊया मस्तपैकी आणि एन्जॉय करूया. चला मस्तपैकी त्यानंतर चाय करूया. तर मित्रांनो, आता आपला चाय बनत आहे, म्हणजे आपला चाय आता बनवायला सुरू केली आहे. दूध टाकले, स्पेशल दुधाचं चाय, फक्त दुधाचा. दूध टाकले मस्त,
चाय पावडर टाकली आपली, थोडी साखर टाकली, शुगर, आणि इथं आमच्या मॅगीचे 3 बाउल पडलेत. आणि तुम्हाला महत्त्वपूर्णची गोष्ट सांगतो, तुम्ही जर असं येत असाल तर कचरा कुठेही टाकायचा नाही. बघा, हा आपला कचरा आपल्या सोबत घेऊन जायचा. जिथं आपल्याला डस्टबिन दिसेल तिथं कचरा टाकून द्यायचा. बरेचसे लोक आहेत फिरायला येतात, हे बघा, पर्यटक लोक आहे बघा, गाडीतली घाण वगैरे बॉटल इथे ठेवून देतात. हे बघा, हे असं करतात. हे असं कृपया करून तुम्ही तरी असं कृपया करून नका करू. तुम्ही जर येत असाल तुमच्या फॅमिलीसोबत तर कसं साफसफाई वगैरे ठेवत जावा. आपलं निसर्ग आहे, आपण येतो, आपण इथं खातो, इथं फिरतो, आपणच घाण करतो. हे असं म्हणजे चांगलं नाही हे. तर तुम्ही जर आलात ना, मस्त स्वच्छ राहा, सगळं कचरा आपला सोबत घेऊन जावा. डस्टबिन असेल तर डस्टबिनमध्ये टाका, सगळं करा. पण इथं येऊन असं एक आता मस्त आपला चाय बनतोय, चाय बनवूया, चाय पिऊया आणि मस्त आपल्या प्रवासाला सुरुवात करूया परत. चला तर मित्रांनो, आता आमचा चाय झालेला आहे. चाय बघा कसला, हा नंबर चाय झालाय. चाय एवढा भारी झाला ना, एकच सिप मारली आणि चाय एकदम नाद. चाय पण थोडा उरलाय. थँक्यू. ते मला चल चल चल. एक नंबर झाला, नाद एकदम स्पेशल दुधाचा चाय केला. ते मी पकडते, तू फास्ट रिमेन पाहिजे होती म्हणून. तर मित्रांनो, आता आम्ही आमचे भांडे स्वच्छ प्रकारे धुतलेले आहे एकदम मस्तपैकी. सुंदर पाणी आणि सुंदर वातावरण आहे, असं आहे बघा, निसर्ग वातावरण एकदम. मित्रांनो, आता आम्ही आलो आहे एका नदीवर. म्हणजेच आता आम्ही रिटर्न फिरलोय, परतीच्या प्रवासाला फिरलो होतो. तर ही नदी दिसली आम्हाला. मागं वातावरण बघा किती भारी. तर ही नदी दिसली आम्हाला. आम्ही थांबलो मस्तपैकी इथे. आता थोडं फोटोशूट करतो तिथे आणि मी, आणि मस्तपैकी जातो. तुम्हाला एक सिनेमॅटिक शॉट दाखवतो इथं. चला. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहे घरी. म्हणजेच आपलं फिरून झालेलं आहे. तुम्ही बघितलं आता आपला आजचा ब्लॉग. आम्ही गेलो माळशेज घाटाला, मस्त माळशेज घाट एक्सप्लोर केला, जोगवा डॅमला गेलो, पिंपळगाव जोगवा डॅम. आमचा म्हणजे तो आधी जुना रस्ता होता माळशेज घाटचा जायचा. माळशेज घाटच्या नंतर पुढे तुम्हाला माहिती असेल ओतूर, आळेफाटा, जे त्या बाजूने जातात त्या लोकांना माहिती आहे. तर आम्ही त्या तिथपर्यंत गेलो, डॅमपर्यंत एन्जॉय केला, मस्त रील्स, फोटो वगैरे सगळं काढलं, ब्लॉग शूट केला, मस्त मस्त क्लिप केले. आणि तुम्ही बघितली आपण म्हणजे छोटीशी अशी कॅम्पिंग केली. कॅम्पिंग म्हणजे साईड बाय आपण आपला स्टोव घेऊन गेलो, गॅस स्टोव, त्याच्यावर आपण मॅगी केली, आपण चाय केला, ठीक आहे. तर मस्तपैकी चाय वगैरे पिला, मॅगी पण खाल्ली. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मित्रांनो, नक्की कमेंट करून सांगा. आपण भेटूया अशा एका नवीन भन्नाट असल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या या व्हिडिओला मस्तपैकी लाईक करा, चांगली जास्तीत जास्त तुमच्या मित्र परिवाराला सर्वांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया मित्रांनो दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.